नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे तारीख 28 आणि मी चाललोय सलॉनमध्ये. तर आज आपला सलॉन डे आहे. माझ्यासोबत तुम्हाला निकू दिसत नाही आहे कारण तिची अपॉइंटमेंट होती 1 वाजता. तर ती लवकर गेली आहे सलॉनमध्ये. हेअर सेट वगैरे काय काय करायचं होतं तिला, नेल पॉलिशिंग वगैरे. तर ती तिकडे गेली आहे, मी पण तिकडेच चाललोय. मी पण म्हटलं मला पण बघूया काय हेअर कटिंग किंवा काही बियर्ड वगैरे करायचं असेल तर मी पण करेल जर वाटलं तर तिकडे. पण इकडे ईदमुळे सुट्टी आहे. आज 4 दिवस सुट्टी होती. बट तुम्हाला विश्वास नाही होणार, 2 दिवसापासून घरातून बाहेर नाही पडलेला. आजच घरातून बाहेर पडलोय मी. आणि ॲक्च्युली ती पण घरातून आजच बाहेर पडली, ती लवकर गेली. तर आज बघूया म्हटलं बाहेर पडून कसं वाटतं. पडलोय तर सही. त्याच्यामध्ये घातले मी ब्लॅक कलर आणि वाजते इतकी गरमी, भयंकर गरमी. तर आय थिंक ती गेली टॅक्सीने. मी चालत चाललोय कारण थोडासा ब्लॉग पण शूट करूया म्हटलं. मी शूट करता करता काही गोष्टी बघत जाऊयात आपण, तुम्हाला पण दाखवेल. बाकी तुम्हाला रेट्स पण सांगेल इकडे सलॉनमधले किती आहेत, काही इन्फॉर्मेशन पास ऑन करूयात तर चांगलं वाटेल, है ना. तर मला माहीत पण नाही निकू काय घालून बाहेर पडले. ॲक्च्युली मी आय थिंक झोपलेलो आणि ती फक्त बाय म्हणून गेली मला. नंतर समोर ती सलॉनमध्ये गेली, तिची 1 वाजता अपॉइंटमेंट होती आणि आता आय थिंक वाजले 2:30. तर मी पण चाललो आहे तिकडेच, बघू. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन काय काय. आज ना ईदच्या सुट्टीमुळे तुम्हाला रोडवरती गर्दी नाही दिसत आहे. इव्हनिंगमध्येच तुम्हाला ही गर्दी वगैरे दिसेल पूर्ण. मुलं क्रिकेट खेळत आहेत ऑन रोड. असं अलाउड नाही इकडे, पण आय डोंट नो कसं काय खेळत आहेत ते लोक इकडे क्रिकेट वगैरे रोडवरती. ही जी एरिया दिसते तुम्हाला, ही पूर्ण एरिया ही रेसिडेन्शियल एरिया आहे. इकडे तुम्हाला पूर्ण म्हणजे कमर्शियल जास्त दिसणार नाही. सगळे अपार्टमेंट आहेत जे फॅमिली घेऊन राहतात. आणि तुम्ही रोड्स पण बघू शकता इकडे. हे रोड्स वगैरे सगळे इंटरनल रोड्स आहेत, जे मेन हायवेज वगैरे नाहीत. तर ह्या इंटरनल रोडवरती पण प्रॉपर रोड रूल्स फॉलो होतात इकडे. तुम्ही हा मुलगा बघत असेल, हा चालत येतो इथून पेडेस्ट्रियनवरून. तर जेव्हा हा चालत येतो तेव्हा कार त्या व्हाईट लाईनच्या पाठीमागेच थांबणार. तर हे कटिंग शॉप तुम्ही बघू शकता. इकडे ह्यांनी बोर्ड लावलेला आहे की प्रत्येक कोणती पण गोष्ट तुम्ही 10 दिरहममध्ये करू शकता. कटिंग असो, बियर्ड असो, कोणतीही गोष्ट असो, तुम्हाला 10 दिरहममध्ये होऊन जाईल इकडे. तेच तुम्हाला दुसऱ्या साईडला, त्या साईडला अनेक आहे, त्या साईडला तुम्हाला दाखवतो. तर इकडे जे तुम्हाला दिसत आहेत बोर्ड 5 दिरहमचे, तर तुम्ही इकडे कोणती पण गोष्ट, कटिंग असो, बियर्ड असो, मेनिक्युअर, पेडिक्युअर, जे पण असेल तुम्हाला 5 दिरहममध्ये होऊन जाईल. म्हणजे 5 दिरहमला फक्त एक गोष्ट करून भेटेल. मी व्लॉग तर शूट करतोय, पण माझ्यासोबत निकू नाही आहे ना, तर मला ना थोडंसं विचित्र वाटतंय. पण काय नाही, ती लवकरच भेटेल मला आणि तिचा एक्सपिरियन्स सांगेल मला पण आणि तुम्हाला पण. मी तुम्हाला आता सध्या दाखवलं ना की जेन्ट्समध्ये आजूबाजूलाच ते दुकान होते. एकामध्ये किती रेट होता आणि दुसऱ्यामध्ये डबल रेट होता, पण इतका कमी नसतो जनरली. ॲक्च्युली ते हेअर कटिंग आणि बियर्डसाठी तुम्हाला मिनिमम 30 दिरहम्स मोजावे लागतात. म्हणजे तुम्ही एक नॉर्मल सलॉनमध्ये जात असाल तर तुम्हाला प्रॉपर तुमच्या मर्जीप्रमाणे हेअर कटिंग पाहिजे असेल तर 30 दिरहम इज इक्वल्स टू 3 6 7 800 रुपये. 800 रुपये तरी तुम्हाला मोजावे लागतात एक टाईमचे बियर्ड आणि हेअर कटिंगसाठी. हे आहे मेन्सचं जे पण तुम्हाला सांगतोय ते. आता निकू तुम्हाला सांगेल वुमन्सबद्दल. तर तिच्याच सलॉनकडे चाललो आहे. तर बघूया कुठे आहे तिचं सलॉन. भेटत नाही झालं मला अजून. मी जरा मॅपमध्ये चेक करतो तोपर्यंत. ओके, तर तुम्हाला हा मॅप दिसत असेल तर मी मॅपचं पण रेकॉर्डिंग करतो आहे मुद्दाम, कारण तुम्हाला इकडे दाखवत असेल. ॲक्च्युली बघा मी इकडे आहे बरोबर, आणि इथून फक्त मला इकडे जायचं आहे. पण हे ना प्रॉपर तुम्ही रोड रूल्स फॉलो केलात ना तर तुम्हाला 13 मिनिटं दाखवत आहेत. फक्त इतक्या जवळ आहे. हा जो रोड आहे ना 2 मिनटात पोहोचू शकता, पण ॲक्च्युअल तुम्ही रोड रूल्सप्रमाणे जर गेलात ना तर तुम्हाला 13 मिनटं लागतील इथपर्यंत फक्त इथेच जायला. तर मी शॉर्टकट जातो आहे. जे मधून मधून रोड दाखवलेत ना ते ॲक्च्युअल रोड्स नाहीत. जे दोन्ही बिल्डिंगच्या मधून एक असा पाथवे असतो ना, थांबा तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. तर आपण इथून गेलो तर आपण लगेच जाऊन पोचू शकतो त्या सलॉनकडे. तर तो रोड दाखवत नाही येतो. तर तुम्ही असं कधी पण इकडे आलात तर तुम्ही मॅप फॉलो करात
बट थोडं स्मार्ट वर्क पण करा, नाहीतर तुम्हाला खूप वेळ लागेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला. ओके. मला ना आज हेअर कटिंग आणि हे करायची इच्छा नव्हती, बट तुम्हाला दाखवायसाठी ना मी फक्त ह्या सलॉनमध्ये जाऊन दाखवेल तुम्हाला कसं असेल. इकडे 5 दिरहमला कटिंग आणि 5 दिरहमला शेविंग आहे. तर ते लोक कसं करतात तुम्हाला दाखवतो मी जास्त काय करणार नाही, फक्त व्हिडिओसाठी जातो आहे आतमध्ये, बघूया कसं कसं होतं. मुझे ना ज़्यादा निकालना नहीं है, सिर्फ सेटअप करना है. जो बाल है बाल है ना पहले ऐसे खड़े रखता था, तो क्या करना है मालूम है, इधर के थोड़ा बाल कम हुआ है तो ऐसे ही मारना होगा. समझ गए ना. और बियर्ड थोड़ा सेट करना है. तो कैसे करना है, साइड में ना 0.5 वन रखिए, नीचे से 0.5 रखिए, ऊपर से 1 रखिए, और थोड़ा सा ये पूरा मारना है. कितने मारना ज़्यादा नहीं करना है, मतलब सेट करना है बस. तर हा त्यांचा रेड बोर्ड बघू शकता तुम्ही. तर जे बेसिक गोष्टी आहेत ते 5 ते 10 दिरहममध्ये होऊन जातात. बाकीच्या तुम्ही जसं घेशील तसं आहे, म्हणजे जर हेअर कलर वगैरे करणार तर त्याचे एक्सपेन्सिव्ह आहेत थोडे. तर हा सगळ्यात इकडचा कमीतला कमी रेट आहे, जो 5 दिरहममध्ये त्यांनी कटिंग आणि 5 दिरहममध्ये त्यांनी शेविंग करून देतात. बाकी तुम्ही कुठेच नाही भेटणार. आणि तुमचे जे सीट ऑक्युपन्सी पण बघू शकता, खूप सारी जास्त आहे, कारण इकडे रेग्युलर कस्टमर पण आहेत त्यांना, कारण बिकॉज ऑफ रेट. आणि हे एकदम नियर बाय टू मेट्रो स्टेशन आहे. चलो बस, थँक्यू. थँक्यू जी. हा फायनली मी कटिंग करून पडलो आहे बाहेर. तर त्याने केलेले आहे कटिंग आणि बियर्ड माझी 10 दिरहममध्ये. पण ॲक्च्युअल सीन असा झाला की मी कटिंग केली आणि तिकडे बघितलं नाही, तिकडे होतं ओन्ली कॅश आणि माझ्याकडे नव्हती कॅश. तर मी त्यांना रिक्वेस्ट करून बोललो की मी 5 मिनिटामध्ये ATM मधून पैसे काढून आणतो. ते ऐकत नव्हते, पण त्यांना म्हटलं तुमची 10 दिरहम घेऊन मी कुठे जाणार आहे यार. तर आता ATM मध्ये चालू पैसे काढायला. निकूचा पण फोन आला, तिचं पण रेडी आहे म्हणून ती. तर फटाफट पैसे काढून त्यांना पैसे देऊन मग निकूकडे जाईल मी. इकडे जवळपासच आहे. हे आलेले आहेत ATM मधून पैसे 100 दिरहम. जसं इंडियामधून 100 रुपये मिनिमम येतात, तर इकडे 100 दिरहम मिनिमम पैसे आपण काढू शकतो. तर जाऊयात आता फटाफट. तर पैसे देऊन झालेत माझे आणि तुम्ही बघू शकता निकूचं इकडेच आहे. तर फटाफट जातोय मी. ॲक्च्युली हेच आहे निकूचं सलॉन. तिच्या आतमध्ये बसलेली आहे, बहुतेक इथूनच बाहेर पडेल ती. ही आलेली आहे निकू, चकाचक होऊन एकदम मोठीशी स्माइल घेऊन. हां काय काय केलं निकू, इकडे बघ. मगापासून तू दिसली नाहीस यार व्हिडिओमध्ये, लोक मिस करतायत तुला. हां काय काय केलंस तू. काय नाही, इट वॉज जस्ट अ रेग्युलर सलॉन डे. छान होतं. चांगलं होतं. चलो मजा आहे मजा. तू आतमध्ये जाऊन कॅमेरा घेऊन दाखव ना 2 मिनटं. जा रिक्वेस्ट करून, मी पण दाखवलं तिकडे. तर हे आहे सलॉन जिथे मी जाते फॉर माय सर्विसेस अँड एव्हरीथिंग. तर खूप मस्त आहे हे. इकडचे सर्विसेस पण खूप चांगले आहेत आणि लाईक पास्ट 2 मंथ्सपासून मी इकडेच येते. तर ही इकडची वाईब आहे. तर आता आम्ही चाललो आहे बर्जमन मॉलमध्ये, कारण की आम्हाला दोघांना पण लागली आहे भूक आणि आता काहीच अशी एनर्जी नाही उरली आहे की घरी जाऊन आम्ही आता परत जेवण बनवू आणि मग जेवू, कारण इट्स ऑलरेडी 3:30. हां खूप वेळ गेला, मला तर खूप वेळ गेला. अरे बापरे क्या हो गया. अरे बापरे, हवा चालले, हवा हवा. ए चल चल तिकडे जाऊन गेले आपण नेक्स्ट लेवलला. काहीच तुम्हाला आठवतंय का, एका व्हिडिओमध्ये ह्या माणसाने मला बोलत होता छत्रीची काय गरज आहे, आता समरमध्ये कोण वापरतं छत्री. आणि हे बघा स्वतः छत्री घेऊन बसलाय. इथे इतकं ऊन आहे आणि हे मला पण घे छत्रीमध्ये. आणि खूप म्हणजे इथे नेसेसिटी आहे, आता आम्हाला दोघांना त्या छत्रीमधून जावं लागतंय परत, हे पावसासारखं. आणि मला ऊन लागत आहे, म्हणजे बघा काय हा माणूस आहे. कारण इकडे ऊन आहे ना. Agree करता की नाही तुम्ही. ऍक्च्युली उन्हामध्ये छत्री का वापरतो आपण, कारण इकडचं ऊन आहे ना भासतं. आता तू गप्पा बस. तेव्हा अरे मी तुला खरंच. बोललेली बघ इथे अजून दुकान आहे, तिथे जाऊन घे तू. तिथेच दुकान होतं जे तुला अरे दाखवत. एका छत्रीतच मजा आहे यार, हिला काय माहिती. एवढं ऊन लागतं यार शुभी. तू असं नाही, थांब ना. मला पण घे आता छत्री शुभी. चल ना स्वतःच यार. होय. मला हे होतं यार, मी सनस्क्रीन नाही Please लावलेली नाही यार आहे. शुभी. मी सनस्क्रीन नाही लावलेली आहे. का मला नको ना. आता आम्ही मॉलच्या जवळ आलोय, मी तुम्हाला बाहेरून दाखवते, थांबा. तर आम्ही आता वेट करतोय आमच्या ऑर्डरची. तर बाकी तुझा एक्सपिरियन्स कसा होता सलॉन मध्ये. माझा तर खूप मस्त होता. लाईक मी ज्या सलॉनमध्ये जाते ते लाईक आता मी सेकंड टाइम जाते आणि इकडे खूप टफ आहे.
लाईक एक चांगलं सेलॉन मिळणं विथ प्राइसिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला जसं फिनिश मिळतो, तुम्ही ज्या पण कंट्रीमध्ये आहात किंवा जिथे तुम्ही ऑलवेज करता त्याच्याहून इकडे खूप टफ होतं. म्हणजे इकडे साधारणतः तुम्हाला जी पण रेंज आहे लाईक फॉर एक्झाम्पल एव्हरी मंथ तू काय काय करते? म्हणजे वॅक्सिंग, थ्रेडिंग आणि मग आयब्रोज हे सगळं जर आपण करत असेल तर नॉर्मली तुम्हाला तुमचे 100 dirhams पर्यंत जातील जर तुम्ही चांगल्या सॅलॉनमध्ये जात असाल तर. आणि जर एका रेग्युलर म्हणजे तिथे काही सर्व्हिस चांगली नाही आहे, म्हणजे तुम्हाला ते फिनिश पण नाही होणार. म्हणजे एकदा तर असं पण झालेलं की माझे अप्पर लिप्स चांगले नव्हते केले आणि शुभीला विचारा इथे फुल माझं असं बर्न झालेलं, म्हणजे विचित्र, खूप विचित्र प्रकारे. खतरनाक वाटत होतं ते. खूप खतरनाक वाटत होतं ते. तर मग आता हे ज्या सलॉनमध्ये मी जाते म्हणजे ते अष्टामुंडी करून आहे, जे बर्जुमन मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे. आणि मग तिकडे खूप चांगलं आहे. तर 100 पर्यंत 100 to 90 पर्यंत तुमची कॉस्टिंग होते म्हणजे एव्हरी मंथ. आणि हेअरकट वगैरे तर लाईक तुम्हाला एक प्रॉपर हेअरकट करायचं असेल लाईक व्हेरी नाईस तर 100 dirhams. त्याच्याहून पण कमी असेल तर 70 dirhams पर्यंत जातं. तर दिस इज अ जनरल प्राइसिंग. आणि ऑब्व्हियसली ह्याच्याहून पण खूप चांगले हाय रेंज आहेत. म्हणजे तुम्हाला जर लेडीज सलॉनमध्ये हेअर कटिंगला जायचं असेल तर मिनिमम 100 dirhams आहे. ते जेंट्सच्या हेअर कटिंग सलॉनमध्ये जाणार असेल तर मिनिमम तुम्हाला 10 dirhams स्पेंड करावे लागतात. तर मल्टिप्लाय बाय 10 फॉर द लेडीज, हे लक्षात ठेवा. तर तसं आहे. आणि तुम्हाला एक्स्ट्रा सर्व्हिसेस किंवा अजून चांगले सलॉन झाले असतील तर ह्याच्याहून पण चांगले. बट देन दिस इज द मीडियम गुड रेंज. म्हणजे जर तुम्ही जर प्लॅन करत असाल एखाद्या चांगल्या सलॉनमध्ये जायचं तर हा सोफार माझा एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी पण आता इथे ऑलमोस्ट 15-16 months पासून आहे. बट स्टील मला पण टफ वाटत होतं इकडे एक चांगले सलॉन मिळणं. मला तर अजूनपर्यंत खरं सांगायचं म्हणजे अजूनपर्यंत जसा मनासारखा आपण जसं इंडियामध्ये एक जर चांगला वाटला ना तरी आपण लांबून त्याच्याकडेच जातो, बरोबर आहे. तसा मला अजून इथे कोणीच नाही भेटलेला टू बी ऑनेस्ट. तर मी पण आता असंच तुम्हाला दाखवायसाठी म्हणून तिकडे गेलो होतो. तर तुम्हाला बघताय फक्त 10 dirhamमध्ये बियर्ड प्लस कटिंग दोन्ही केलेले आहेत. मी फर्स्ट टाइम केला हा, फक्त जस्ट एक्सपिरियन्स बघूयात म्हणून. इतक्या लवकर कटिंग झाला ना माझं. कटिंग प्लस बियर्ड 30 मिनिटाच्या आतमध्ये त्याने संपवला. त्याला मी एकदाच सांगितलं, त्याच्यानंतर मला सांगायला लागलं नाही. त्याने फटाफट एकदम कटिंग केला, झालं म्हणून सांगितलं त्याने. तर हा असा माझा एक्सपिरियन्स होता 10 dirhamच्या सलॉनमध्ये, जिकडे 10 dirhamमध्ये बियर्ड प्लस कटिंग. तर हा सुद्धा माझा एक्सपिरियन्स आतापर्यंत. तुम्हाला पण जर काही चांगले सलॉन्स माहीत असतील दुबईमध्ये तर मला कमेंट करा, म्हणजे मी पण ट्राय करेल तिकडे. जेंट्स पण प्लीज, हा एक मोठा प्रॉब्लेम झालाय कारण भेटत नाही इकडे. येस, आणि आपली आलेली आहे ऑर्डर. येस, आमची ऑर्डर आलेली आहे आणि पावभाजीची दाखवते. तर इकडे तेच मिळतं. तर आता आम्ही आहोत बिझी पावभाजी खाणार. तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तसंच तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. आमचं subscribe चॅनल, करा. येस, जर तुम्हाला आमचं चॅनल, आमचं पेज खूप आवडत असेल तर लोकांना प्लीज शेअर पण करा. तुम्ही पण सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय. सी यू टिल नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.